श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 13 जुलै वार सोमवार आणि अमावस्या तिथीचा प्रारंभ हा आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही उद्या संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार उद्या देखील आपल्याकडे अमावस्या तिथी जी आहे तर ती पाळली जाणार आहे, परंतु तिथीचा प्रारंभ हा आज होत असल्यामुळे आज आपल्याला सोमवती अमावस्या जी आहे तर ती पाळायची आहे. तर अशी संधी परत आपल्याला कधीच मिळणार नाहीये. जर तुमच्याही मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी अडथळे येत असतील, सतत घरामध्ये वादविवाद आजारपण अडचणी येत असेल किंवा मग घरामध्ये पैसा येतोय परंतु तो टिकत नसेल किंवा घरात विनाकारण वादविवाद कटकटी होत असतील, तर हा जो व्हिडिओ आज तुमच्या समोर आलाय ना तर तो नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण की आज मी तुम्हाला एक असा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि घरासाठी आवर्जून करायलाच हवा. आईने मुलांवरून फक्त एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकली तर मुलांचा पिढ्यानपिढ्यांचा दोष जो आहे, विघ्न जे आहे, संकटे जे आहे, अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील. घरातील इडापिडा, दारिद्र्य आणि नकारात्मकता ही कायमची दूर होईल. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर कोणती वस्तू आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज हा उपाय करा तर तुम्ही उद्या देखील हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. आज किंवा उद्या दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण की बघा, त्याचबरोबर बघा, शास्त्रानुसार जेव्हा अमावस्या सोमवारी येते त्यावेळी तिला सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जातं. सोमवार हा भगवान देवादिदेव महादेवांचा वार आहे आणि अमावस्या ही पूर्वजांची म्हणजेच आपल्या पितरांना समर्पित तिथी मानली जाते. जेव्हा सोमवार आणि अमावस्या तिथी एकत्र येते त्यावेळी भगवान देवादिदेव महादेव आणि पितृकृपा एकाच वेळी आपल्याला प्राप्त होत असते. हा महासंयोग जुळून येतो. त्यातही ज्येष्ठ महिन्यातील सूर्य आणि पृथ्वीची स्थिती आपल्या शरीरावर आणि मनावरती खूप मोठा प्रभाव पाडत असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे आणि दान धर्म करण्याचे प्रचंड महत्व आहे. बघा, असं म्हटलं जातं की या अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेमुळे आणि उपायामुळे मानवी जीवनातील ग्रहाचे दोष, विशिष्ट कुंडलीतील काल सर्पदोष, पितृदोष यापासून पूर्णपणे मुक्ती मिळते. जर तुमचे पितर तुमच्यावरती नाराज असतील तर घरात कधीही सुख, शांती, समृद्धी येत नाही. मुलांचा विवाह योग्य वेळी होत नाही किंवा मग मुलांच्या विवाहामध्ये अडचणी, विघ्न येतात किंवा नोकरी व्यवसायात यश मिळत नाही. या सर्व समस्या मात करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानला जातो. बघा, आज हा उपाय तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. उद्या जर करणार असाल तर दिवसभरामध्ये संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. मुख्य म्हणजे बघा, या पवित्र दिवशी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी कोणते छोटे परंतु अतिशय अत्यंत असे प्रभावशाली उपाय घरामध्ये करायला हवे तेच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की पितरांसाठी अर्घ्य आणि तर्पण सकाळी आंघोळ झाल्यावरती एका तांब्याच्या लोट्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि घराच्या गच्चीवरती किंवा बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये जर तुम्हाला उभं राहायला जागा असेल
तर दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून हे पाणी जे आहे तर पितरांचं स्मरण करून तुम्हाला जमिनीवरती अर्पण करायचं आहे, किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी मुळाशी तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम पितृ देवताय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपले पितर जे आहे, पूर्वज जे आहेत तर ते पाणी ग्रहण करून तृप्त होतात आणि वंशवृद्धीचा आशीर्वाद देतात. दुसरा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा. ही सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णुदेवांचं वास्तव्य असतं, माता लक्ष्मींचं वास्तव्य असतं. या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध आणि पाणी अर्पण करा. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करा आणि जमल्यास तिथे 7 वातींचा दिवा लावा. यामुळे घरातील जी काय दारिद्र्य, गरिबी आहे, अडचणी आहे, आर्थिक टंचाई आहे तर ती संपूर्णपणे दूर होईल आणि माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहायला सुरुवात होईल. समोरचा उपाय म्हणजे देवादिदेव महादेवांचा अभिषेक. हा सोमवती अमावस्या असल्यामुळे प्रदोष काळामध्ये महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी, थोडंसं कच्चं दूध किंवा पंचामृत जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. काळे तीळ अर्पण करायचे आहे, मध अर्पण करायचं आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुम्हाला आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि देवादिदेव महादेवांची कृपा होईल. ही सेवा करत असताना मात्र एक लक्षात घ्या, तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे, दक्षिणेला तुमची पाठ होईल अशा पद्धतीने बसायचं आहे. तर बघा, आता बघूया की आईने मुलांवरून उतारा हा का करायचा आणि कशा पद्धतीने करायचा. हा उपाय आज आणि उद्या का करायचा आहे. एका आईचं आणि तिच्या मुलाचं नातं हे जगातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली नातं असतं. बघा, शास्त्र सांगतं की जगातील कोणत्याही तांत्रिकापेक्षा किंवा मांत्रिकापेक्षा स्वतःच्या आईच्या हातामध्ये आणि तिच्या प्रार्थनेमध्ये सर्वात जास्त शक्ती आणि ताकद असते. जेव्हा एखादी आई आपल्या मुलांसाठी मनापासून तळमळीने एखादा उपाय करते, सेवा करते तर ती प्रत्यक्षात भगवंतापर्यंत पोहोचत असते. आई जगदंबेचं रूप घेते. आजकालच्या धावपळीच्या युगात मुलांवरती बाहेरची नजर, वाईट नजर, लोकांची नजरबाधा लागणे किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित होणे खूप सामान्य झाले आहे. कधी कधी मुलं अचानक चिडचिड करतात, रागराग करतात, अभ्यासावरून त्यांचं लक्ष उडतं, मोठ्यांचा आदर करत नाहीत किंवा कितीही कष्ट केले तरी त्यांना जीवनामध्ये यश मिळत नाही. याचं कारण त्यांच्यावरती असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा नजरबाधा आहे, दृष्ट असते. आज सोमवती अमावस्या आणि उद्या दर्श अमावस्या. दर्श अमावस्या म्हणजे अशी रात्र ज्या रात्री चंद्र पूर्णपणे लुप्त असतो. या 2 दिवसामध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती ही सर्वात जास्त असते. म्हणूनच या काळात आईने केलेला हा उतारा मुलांचं संरक्षण कवच बनतो. आता मी तुम्हाला तो मुख्य उतारा जो आहे ना तर तो सांगणार आहे, जो अतिशय अत्यंत मनापासून आणि काळजीपूर्वक ऐका आणि नक्की करून बघा. हा उपाय तुम्ही आज रात्री किंवा उद्या रात्री अमावस्येच्या रात्री करू शकता. हा उतारा करण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची काही फारशी गरज लागणार नाही. तुम्हाला फक्त अख्खा पाण्याचा नारळ घ्यायचा आहे, शेंडीवाला नारळ, थोडेसे काळे तीळ, एक छोटा काळा धागा आणि एक भीमसेनी कापुराची वडी. आता उतार्याची अचूक पद्धत तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर काय करायचं आहे तर रात्रीच्या वेळी साधारण 8 ते 11च्या दरम्यान तुम्हाला मुलाला किंवा मुलीला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून एका पाटावरती आसनावरती बसवायचं आहे. दुसरी स्टेप म्हणजे आईने स्वच्छ तोंड हातपाय धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर ते नारळ जे आहे शेंडीचं, तर आपली नारळाची शेंडी जी आहे तर ती आपल्या दोन्ही हातामध्ये धरायची आणि नारळावरती थोडे काळे तीळ ठेवायचे. नारळ जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं, नारळावरती थोडे काळे तीळ टाकायचे आणि काळा धागा तुम्हाला नारळाला गुंडाळायचा. आता त्यानंतर आईने आपल्या मुलांच्या डोक्यावर पासून ते पायापर्यंत हा नारळ घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो ना त्या दिशेने तुम्हाला 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. उतारा ओवाळत असताना मनातल्या मनात तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनी आई भगवतीचं स्मरण करायचं आहे.
किंवा देवाधिदेव महादेवांचं स्मरण तुम्ही करू शकता आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलांवरती जी काही वाईट नजरबाधा आहे, इडापिडा आहे, जे काही दोष आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तर ती या नारळामध्ये शोषली गेली आहे आणि ते नारळ ओवाळून झाल्यानंतर ते नारळ घेऊन घराच्या बाहेर जायचं, घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एका कोपऱ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी एका मातीच्या पंतीत कापूर पेटवा आणि त्या कापराच्या ज्योतीवरून ते नारळ 3 वेळा फिरवून घ्या आणि हे नारळ तुम्ही त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. घराजवळ कोणत्याही निर्जळ ठिकाणी झाडाच्या मुळाशी सुद्धा ठेवू शकता. जर शक्य असेल तर ते नारळ एखाद्या शिव मंदिरामध्ये घेऊन जावा आणि देवांच्या चरणी अर्पण करा. असा हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. फक्त उपाय करताना मुलाने किंवा आईने मध्येच बोलू नये. पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून शांततेने हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे मुलांच्या शरीराभोवती असलेलं जे काही नकारात्मक कंपन असतो ना, वलय असतं, तर ते पूर्णपणे नष्ट होतं. त्याला एक नवीन ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते. असा हा उपाय आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी म्हणजे दर्श अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा दुर्मिळ योग जो आहे तर तो परत आपल्याला मिळणार नाहीये. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि घरामध्ये मेन म्हणजे सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव, एकोपा हा टिकून राहण्यासाठी हा उपाय नक्की करा. कारण की बघा, निसर्गाने आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या या विधीमागे खूप मोठे विज्ञानाचे अध्यात्म दडले आहे. फक्त मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही मनापासून विश्वासाने हा उपाय कराल त्यावेळी तुमच्या घरातील जे काही दुःख, दारिद्र्य आहे, कटकटी आहे, इडापिडा आहे, नजरदोष आहे तर ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते. आणि त्याचप्रमाणे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की उपाय करण्या अगोदर तो कोणालाही सांगायचा नसतो. कारण उपाय हा गुप्त करायचा असतो. उपाय करत असताना आपल्या आजूबाजूला जे काही लोक राहतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहेत हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळेच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचं आहे आणि हा उपाय करत असताना कुणालाही आपल्याला सांगायचं नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण की बघा, ज्यावेळी आपण उपाय करतो तर तो गुप्त करायचा असतो. हा तुम्ही सांगू शकता, परंतु ज्यावेळी तुम्हाला त्या उपायाने फरक जाणवला तर तुम्ही असं सांगायचं नाहीये की हा उपाय मी केला आणि हे झालं म्हणून. तसं नाही सांगायचं. एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला तुम्ही सांगा की हा उपाय तुम्ही मनापासून करून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच प्रभाव जो आहे तर तो जाणवेल, असं तुम्ही सांगू शकता अशा भाषेमध्ये. फक्त तुम्हीच स्वतःसाठी केलाय, यासाठी केलाय असं कुणालाही सांगू नका. एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला मदत करणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणून तुम्ही उपाय करत त्यांना सांगू शकता, फक्त तशा भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी सुद्धा करू शकता. म्हणजे सोमवारला करू शकता किंवा मग मंगळवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की अमावस्येचा प्रभाव जो असतो तर तो 3 दिवस असतो. अमावस्या लागण्याचा अगोदरचा दिवस, ज्या दिवशी असते तो दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचाही प्रभाव दिवस जो असतो तर अमावस्येचा प्रभाव दुसऱ्या दिवशी सुद्धा असतो. म्हणून तुम्ही उपाय जे आहेत तर ते सोमवार किंवा मंगळवारी नक्कीच करू शकता. फक्त एकच करा, उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मनापासून उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.